आणि आता एक महत्त्वाची बातमी, तिकडे रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवलेली आहे। कोकण आणि गोव्याकडे निघालेले पर्यटक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो आहे। तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय। कोकण आणि गोव्याकडे हजारो पर्यटक आता निघालेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या झालेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूया। नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईसह पुण्यातले पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाकडे आणि गोवाकडे निघालेले आहेत आणि यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, ही दृश्य आपण पाहताय ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील आहे। अशीच काहीशी परिस्थिती इंदापूरमध्ये देखील आहे। वाहनांच्या आपण जर रांगा बघितल्यात तर जवळपास 9 ते 10 किलोमीटर लांब इतक्या वाहनाच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यामध्ये काही अवजड वाहनांचा देखील समावेश आहे। त्याचबरोबर मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणा असेल, या ठिकाणचे पर्यटक, त्याचबरोबर पुण्याहून कोकणामध्ये किंवा रायगडच्या समुद्र किनारपट्टीवरती जाणारे पर्यटक असतील, यांच्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। ही वाहतूक कोंडी होण्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणचे बायपासची कामं रखडलेली आहेत। त्यामुळे पर्यायी मार्ग नाही, दोन्ही बाजारपेठेतून मार्ग काढत प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते। जवळपास 3 ते 4 तास इतकी रखडपट्टी होते आणि ही वाहतूक सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न वाहतूक पोलीस आणि रायगड पोलीस करत असले तरी बेशिस्त वाहन चालकांमुळे ही कोंडी तासनतास राहत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका प्रवासी वर्ग आणि पर्यटकांना बसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।